तिकडे डोंबिवलीमध्ये पुन्हा भाजप आणि शिवसेना आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। पैसे वाटपाच्या आरोपावरनं दोघांमध्ये सुद्धा मोठा राडा झाल्याचं समजतंय। विभाग क्रमांक 29 मधल्या प्रचारादरम्यान हा सगळा प्रकार घडला। कोयत्यानं हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला। या हल्ल्यामध्ये 4 जण जखमी झाले असून या सगळ्या प्रकारानंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता। पोलिसांना कडक कारवाई करावी अशी मागणी केली जाईल। उद्या डीसीपी साहेबांशी बैठक घेतो आणि त्याच्यावर निर्णय घेऊन कडक ते कडक कारवाई झाली पाहिजे। हा प्रकार घडतोय याच परिसरामध्ये ज्या लोकांनी पैसे वाटले असतील, आपले जे नितीन पाटलांनी त्यांना म्हणजे समोर पकडलेले आहेत, त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे। आमचं तेच म्हणणं आहे, जे आरोपी आहेत त्यांच्या कडक कारवाई झाली पाहिजे। इथे जो दहशतीचं वातावरण आहे। मी पोलिसांना वारंवार फोन केले। पोलिस अर्धा तास, काल पण मी तशी तक्रार पोलिसांची दिली होती, अर्धा तासांनी पोचले, बरोबर। त्यानंतर मध्ये पुढे गायब झाले। आम्ही गेलो, शाखेवर एक मीटिंग होती, ती मीटिंग अटेंड करून आलो। नंतर आम्हाला समजलं की भगतवाडीमध्ये हे लोक पैसे वाटायला गेलेत। आता आम्ही थोड्याच वेळात या एम्स या ठिकाणी आलो आहोत। नाटेकर अंगनाथ नाटेकर जे आमचे उमेदवार आहेत ते एम्समध्ये ॲडमिट आहेत आणि दुसरा व्यक्ती सचिन हॉस्पिटल ॲडमिट आहे। त्यांच्या सांगण्यानं असं कळालं की नितीन पाटील रवी पाटील यांनी त्यांच्यावरती वार केलेले आहेत, जे डोक्यावर वार केलेले आहेत समजलं। आता आतमध्ये जाऊन बघितलं तर ते बेशुद्ध अवस्थेत होते। तरी थोड्या वेळात मला कळेल काय झालं ते, कोणी मला परिस्थिती ते शुद्धीवरती आलं ते कळेल आपल्याला। पण त्यांच्या इतर लोकांच्या सांगण्यानं नितीन पाटील आणि रवी पाटील यांनी त्यांच्यावरती वार केलेले आहेत। राज्यामध्ये पालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत। मात्र निवडणुकीदरम्यान पैसे वाटपाचा खेळ सुरू असल्याचं पाहायला मिळालं। कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, वरळी, जळगावसह अनेक ठिकाणी अशा घटना घडल्याचं समोर आलं। डोंबिवलीमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरनं भाजप शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला, तर वरळीमध्ये हेमांगी वरळीकरांच्या पतीनं पैसे वाटल्याचा आरोप अपक्ष उमेदवार आणि शिवसेनेनं केलेला आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते झिशान सिद्दीकी यांच्या पॅम्पलेटसोबत काही पैसे दिले गेल्याचा व्हिडिओ देखील समोर आला। मुंबईतल्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलजवळ शिवसैनिकांनी पैसे वाटप करणारी गाडी पकडली। जळगावात सुद्धा पैसे वाटप करतानाचे व्हिडिओ व्हायरल झालेत। अपक्ष उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे या संदर्भात लेखी तक्रार सुद्धा केलेली आहे। आम्ही बोगस किंवा दुबार मतदारांना फटकवू आणि जे पैसे वाटतायत तर भाजपच्या लोकांना शिंदेचे लोक ठोकतायत आणि शिंदेच्या लोकांना भाजपचे लोक ठोकतायत। आम्ही त्यांना सुपारी दिली आहे। पहा ना, ज्या येत आहेत शिंदेचे लोक पैसे वाटतात तिथे भाजपचे लोक गॅंग घेऊन जाऊन त्यांना ठोकतायत आणि जिथे भाजपचे लोक पैसे वाटतायत तिथे शिंदेचे लोक जाऊन ठोकतायत। म्हणजे ते आम्ही आउटसोर्सिंग केलेलं आहे आणि हे दुबार मतदार आहेत, त्यांना ठोकण्याचा कार्यक्रम सकाळी 7 वाजल्यापासून सुरू होईल। भारतीय जनता पक्षाला पैसे वाटल्याशिवाय मतदानच मिळू शकत नाही। चंद्रपूर शहरामध्ये सुद्धा कालपासून त्यांचे अनेक आमदार इथे उतरलेत, प्रभागाने बसवले आणि त्यांच्या माध्यमातून प्रचंड पैशाचं वाटप सुरू झालेलं आहे। मुंबईमध्ये तर 3-3 हजाराचे पाकिट वाटताना ज्या घरात पाकिट पडलं त्या महिलेनेच ते तिथं उघड केलं। म्हणजे भाजपाला पैसे वाटत असताना हा निवडणूक आयोग काय करतोय इतका खुलेआम? कुठे आहे यांची यंत्रणा? निवडणूक आयोगाची यंत्रणा कुठे आहे? हे काय गुलाम झाले आहेत काय भारतीय जनता पक्षाचे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।